नमस्कार. पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एस पुणे इथलच्या कॉन्स्टिट्यूशन संदर्भात हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कळेल की पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एस पुणे याचे उद्दिष्ट काय आहेत, याची घटना काय आहे, कशा फॉर्मॅटमध्ये हे इन्स्टिट्यूशन रन होणार आहे. त्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व ॲस्पिरंट्सला, सर्व पालकांना ही नम्र विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा. कसं आहे, हे तुमचं करिअर आहे बघा, आणि करिअरमध्ये मला आता विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट सिलेक्ट करताना ना खूप व्यवस्थित विचारपूर्वक केलेली पाहिजे. उगाच कोणताही क्लास घेतला आणि कोणत्याही क्लासमध्ये जॉईन झाले आणि त्या क्लासमध्ये UPSC संदर्भात शिकवलं जातंय का नाही जातंय, फक्त का नावालाच आपण फक्त UPSC करतोय, अशा फॉर्मॅटमध्ये अडचणी येऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या एका व्हिडिओकडे, या कॉन्स्टिट्यूशनकडे खूप लक्ष देणं गरजेचं. सगळ्यात पहिले आपला जो अप्रोच असणार आहे, वी आर गोइंग टू कीप इट व्हेरी सिम्पल. ओके, ज्या पद्धतीनं आपली टॅगलाईन आहे, वी कीप इट सिम्पल, सो वी ॲक्च्युली आर गोइंग टू कीप इट व्हेरी सिम्पल. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कसं आहे, हा जो फेज असतो, मोस्टली आता जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांचं एज मोर ऑर लेस 18 to 30 या रेंजमध्ये असणार आहे. खूप फॉर्मेटेबल इयर्स ऑफ युअर लाईफ आहेत हे. 18 पासून 30 पर्यंत तुमचे करिअर बनवण्याचे वर्ष आहेत. ह्या वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. फर्स्ट थिंग ऑफ बिईंग सिम्पल, फक्त UPSC स्पेसिफिक इन्स्टिट्यूशन असणार आहे. म्हणजे या इन्स्टिट्यूशनमध्ये UPSC संदर्भातच गायडन्स भेटेल. मी तुम्हाला हे नाही म्हणते की बाकीच्या एक्झाम्स छोट्या आहेत किंवा मग असं काही नाही आहे. प्रत्येक परीक्षा चांगलीच असते. प्रत्येक पोस्ट जी मिळते त्याच्यातनं लोकांच्या घरामध्ये अन्न येतंय, परंतु आपला जो फोटे आहे, आपला जो एरिया ऑफ एक्सपर्टीज आहे तो UPSC संदर्भात आहे. त्यामुळे पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS इज गोइंग टू बी अन IAS इन्स्टिट्यूट ओनली. आपल्याकडे तो प्रकार नसणार आहे की UPSC, MPSC, PSI, SKI, असिस्टंट ASO, तलाठी, ग्रामसेवक हे जे एकाच बोर्डवर सगळे भरून दिलेलं असतं ना, तर तो प्रकार नाही आहे आपल्याकडे. 100% हे इन्स्टिट्यूशन UPSCला डेडिकेटेडच असणार आहे. सो फर्स्ट थिंग फर्स्ट. नेक्स्ट थिंग, दिस इन्स्टिट्यूशन इज गोइंग टू बी कम्प्लिटली ऑफलाईन. ओके, ऑफलाईन कशासाठी? कसं आहे पोरांनो, या इन्स्टिट्यूशनचा सगळ्यात महत्त्वाचा एम काय माहिती आहे का? तो एम आहे तो तुम्हाला IAS बनवणं. आता IAS बनवण्यासाठी फक्त मी एखादं लेक्चर रेकॉर्ड केलं किंवा एखादा कोर्स रेकॉर्ड केला की माझा हा एखाद्या सब्जेक्टचा, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीचा, एन्व्हायरमेंटचा कोणता तरी माझा एखादा कोर्स मी लॉन्च केला आहे आणि पोरांनो 3000 रुपये पे करा आणि त्या एन्व्हायरमेंटचा कोर्सचा पार्ट व्हा. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं, मोकळे झालं. 100 विद्यार्थ्यांनी तो कोर्स घेतला, 3 लाख रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले. पण UPSCमध्ये येताना 100 पैकी काय सगळेच्या सगळे प्रश्न एन्व्हायरमेंटचे असणार आहेत काय? 20 असणार, 25 असणार, 30 असणार, डोक्यावरून पाणी गेलं 35 प्रश्न एन्व्हायरमेंटचे असतील. परंतु उरलेल्या 65 प्रश्नांचं काय? त्याच्यावर तर पेपर निघणार आहे ना तुमचा, बरोबर? फक्त एन्व्हायरमेंटच्या बेसिसवर किंवा इकॉनॉमीच्या बेसिसवर तर तुमचा कट ऑफ क्लिअर होणार नाही आहे. सो त्याच्या अनुषंगाने एक वन स्टॉप सोल्युशन म्हणून, आणि कसं रिझल्ट काढायचा असेल ना पोरांनो, त्यातल्या त्यात इन्स्टिट्यूटला जर रिझल्ट काढायचा असेल तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास बघणं गरजेचं आहे. एखादा कॅन्डिडेट एन्व्हायरमेंटमध्ये काय करतो, इकॉनॉमीमध्ये काय करतो, पॉलिटीमध्ये काय करतोय, सायन्स अँड टेकमध्ये काय चालू आहे त्याचं, या हिस्ट्रीमध्ये काय चालू आहे, हिस्ट्रीमध्ये आर्ट अँड कल्चर काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. सर्वसमावेशक अभ्यास झाल्याच्या नंतरच रिझल्ट निघत असतो. आम्ही कम्प्लिटली ऑफलाईन इन्स्टिट्यूशन ठेवतोय की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यावर पर्सनल लेवलला आम्हाला लक्ष देता येईल. आणि हे फक्त बोलायच्या गोष्टी नाही आहे, ते असंच असणार आहे. प्रत्येक कॅन्डिडेटचा डिटेल्डमधला पॅटर्न कसा आहे, कसा चालू आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार. आपण काय बघितलं? UPSC ओनली, आणि त्यानंतर कम्प्लिटली ऑफलाईन इन्स्टिट्यूशन असणार आहे. नंबर 3, लँग्वेज. सो लँग्वेजमध्ये एक गोष्ट फार क्लॅरिटीने लक्षात असू द्या तुमच्या डोक्यामध्ये. मराठी आणि इंग्रजी या 2 माध्यमांमध्ये हे इन्स्टिट्यूशन असेल. मराठी असेल, इंग्रजी असेल. लँग्वेज ऑफ आन्सर तुमचं जे काही असं नका, आम्ही तुम्हाला ते आन्सर चेक करून या ठिकाणी देणार आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय असेल, सो ते देखील मराठी आणि इंग्रजी या 2 मध्ये असेल. इंग्लिश, हिंदी, मराठी आणि इंग्लिश एकत्र करून काहीतरी असा फॉर्मॅट नाही आहे. व्यवस्थित ज्या भाषा तुम्हाला समजतात, ज्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि एक गोष्ट मी क्लॅरिटीने सांगून ठेवतो, जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत क्लास पुढे येणार नाही. गॅरंटी राहिली माझी. ओके, ही गोष्ट क्लिअरिटीने एकदम तुमच्या डोक्यात असू द्या. त्यानंतर येणार फॅकल्टीज. आता क्लास पुढे येणार नाही म्हणजे काय मी एकटा करणार आहे का? हे बघा, जी कोणती फॅकल्टी असणार आहे आपल्या इन्स्टिट्यूशनची, मी तुम्हाला माझा शब्द देतोय, प्रत्येक फॅकल्टी ट्राईड अँड टेस्टेड ह्याच फॉर्मॅटमध्ये असणार. फॅकल्टीच्या आधी टेस्ट इन्स्टिट्यूशन घेईल आणि त्याच्यानंतर मग पुन्हा डेमो वगैरे जे असेल ते फार नंतरची प्रोसेस राहिली. त्याच्या आधी त्या टीचरला प्रिलिम्सचा ॲस्पेक्ट, मेन्सचा ॲस्पेक्ट, कशा पद्धतीनं त्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, त्या टीचरची ती एक्सपर्टाईज आहे का, विद्यार्थ्यांना समजून घेण्याची ताकद त्या टीचरमध्ये आहे का, तो टीचर व्यवस्थित डाऊट सॉल्व्ह करू शकतो का, बियॉन्ड द वर्किंग आवर्स जाण्याची कॅपॅसिटी त्या टीचरमध्ये आहे.
असं नाही की सर घ्या उगा आमचे 30 दिवस तुम्ही घ्या, एखादा सब्जेक्ट संपवून त्याच्यानंतर पुढे चला, असा फॉर्मॅट पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS मध्ये कधीही नव्हता, कधीही नसणार आहे. ही गोष्ट माझ्या पद्धतीनं माझ्या साईडनं तुम्ही शब्द घेऊ शकता. टीचर आधी व्यवस्थितरित्या टेस्ट होतील, त्यानंतरच ते तुमच्यापर्यंत येतील आणि जोपर्यंत डाऊट सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत तो टीचर पुढचा टॉपिक शिकवणार नाही. ओके, ही गोष्ट क्लिअर असू द्या. त्यानंतर परफॉर्मन्स बेस्ड ॲनालिसिस अँड कंटिन्युएशन. परफॉर्मन्स कुणाचा? विद्यार्थ्याचा, टीचरचा आणि इन्स्टिट्यूशनचा. ओके, एक तुम्हाला क्लिअरली सांगतोय, हे बघा मला रिझल्ट काढायचे. ओके, मला विद्यार्थ्यांना IAS बनवायचं आणि जर समजा मी ते करू शकत नसेल तर मला कोणताही हक्क बनत नाही इन्स्टिट्यूट टाकण्याचा आणि मला कोणताही हक्क बनत नाही की विद्यार्थ्यांना सांगायचं की तुमच्या महत्त्वाचे जे कोणती वर्ष आहेत तुमच्या आयुष्यातले ते महत्त्वाचे 2-3 वर्ष मला द्या. त्यामुळे ही गोष्ट माझ्या साईडनं फार क्लिअर आहे की ज्या वेळेला इन्स्टिट्यूट डिलिव्हर करते त्यावेळेलाच इन्स्टिट्यूट कंटिन्यू होतं. ज्या वेळेला तुम्ही डिलिव्हर करताल, तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली गेली, समजा आता एखाद्या कॅन्डिडेटने ॲडमिशन घेतल्याच्या नंतर त्याला कोणतं ना कोणतं टास्क देण्यात आलं आहे. ते टास्क दिल्याच्या नंतर त्या कॅन्डिडेटला आम्ही त्याचा फॉलोअप घेणार. जर कॅन्डिडेट नाही रिस्पॉन्ड करत आहे, हे बघा तुमचं ॲडमिशन मी जागेवर कॅन्सल करतो. हे आजही केलेलं आहे, आताही सांगतोय तुम्हाला. आत्ताच्या आत्ता ही गोष्ट क्लॅरिटीने डोक्यात असू द्या की फक्त एखाद्या ठिकाणी फीस भरली आणि त्याच्यानंतर क्लासेस चालू मी पण तिथं फक्त येतोय आणि खुर्च्या गरम करतोय, या गोष्टी होणार नाही आहे. तुम्हाला यावं लागणार, तुम्हाला जे कोणते टास्क दिलेत ते टास्क कंप्लीट करावे लागणार आणि जर होत नसतील टास्क कंप्लीट तुमच्या साईडनं, तुमचं ॲडमिशन जागेवर कॅन्सल असेल, तुमची भरलेली फीसही तुम्ही सगळीच्या सगळी घेऊन जा. आम्हाला काही गरज नाही आहे. तुम्ही एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवा, जर माझे कॅन्डिडेटच IAS बनत नाही आहे तर तुमच्या फीसचं घेऊन मी काय करू, काय लोणचं घालू का त्या पैशाचं? मला काम महत्त्वाचं आहे, मला तिथलचा रिझल्ट महत्त्वाचा आहे आणि रिझल्ट जर निघत नसेल तर या सगळ्या गोष्टी की फोल ठरतात बघा. त्याच्यामुळे ही गोष्ट क्लिअरली माझ्या साईडनं मी तुम्हाला क्लिअर करतोय की परफॉर्मन्स बेस्ड कंटिन्युएशन ऑफ इन्स्टिट्यूट, ऑफ स्टुडंट्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ऑफ टीचर्स. जर समजा टीचर आता असं समजा चुकून माकून एखादा टीचर टेस्ट झाला, सगळं झालं आणि त्याच्यानंतर त्या टीचरनी तुम्हाला शिकवायला चालू केलं आणि शिकवायला चालू केल्याच्या नंतर मला स्टुडंट्सकडून जर काही कंप्लेन आल्या की नाही सर व्यवस्थित नाही शिकवते, सर वेळ देत नाही आहे, सर डाऊट सॉल्व्ह करत नाही आहे, तर त्या टीचरलाही कंटिन्यू करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मला टीचरही असे पाहिजेत, स्टुडंट्सही असे पाहिजेत आणि मी स्वतः तसाच आहे की जो रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच ठेवेल. हा शॉर्ट टर्म गेम नाही आहे, ही गोष्ट क्लिअरली मी तुम्हाला सांगतोय. हा शॉर्ट टर्म गेम नाही आहे, हा लाँग टर्म गेम आहे. त्यामुळे व्यवस्थित डे टू डे बेसिसला तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. डे टू डे बेसिसला तुम्हाला डिलिव्हर करणं गरजेचं आहे. ते डिलिव्हरन्स माझ्याही साईडनं असेल, ते डिलिव्हरन्स माझ्या अख्ख्या टीमकडून असेल. ओके, त्यानंतर नो शो ऑफ. नो शो ऑफमध्ये एक क्लॅरिटीने मी सांगतोय, बिलकुल जर तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढवा, सर तुम्ही आम्हाला टी-शर्ट द्या, सर तुम्ही आम्हाला जॅकेट द्या, आम्हाला युनिफॉर्म द्या. हे बघा पोरांनो, मी पेड फॉलोअरमध्ये बिलीव्ह करत नाही, कष्टामध्ये बिलीव्ह करतो. कष्टाच्या बेसिसला जे कोणते लोक भेटत आहेत, जे लोक जोडले जात आहेत ते लोक आयुष्यभर राहणार. मला तो प्रकार आवडत नाही. मी अनइथिकल माणूस नाही आहे व्हेन इट कम्स टू माय वर्क. कधीही नाही, ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही. नंबर 2, टी-शर्ट पाहिजे कपड्याच्या दुकानात जाऊन घ्या. ओके, जॅकेट पाहिजे कपड्याच्या दुकानात जाऊन घ्या. पाण्याची बाटली पाहिजे, जा एखाद्या सिरामिकच्या स्टोअरमध्ये जा, तिथं पाण्याची बाटली घ्या. IAS बनायचं असेल तर माझ्याकडे. जर IAS बनायचं नाही हे डोक्यात क्लिअर आहे ना की सर मला IAS बनायचं, इकडे या, बिंदास या, काही प्रॉब्लेम नाही. डोळे झाकून या, पितांबर सरांसमोर येऊन बसा. नाही गाईड केलं तर नाव बदला. आणि प्रॉपर गाईड असेल, मिसगाईड कोणत्याही लेवलला नसेल. हे बघा, जे नुकसान माझं झालेलं आहे ना मिसगायडन्समुळे, ते नुकसान तुमचं होणार नाही, ते नुकसान मी होऊ देणार नाही. मला तुमच्या कष्टाची जाणीव आहे, मला तुमच्या मायबापांच्या कष्टाची जाणीव आहे. मला एक ना एक व्यक्ती जो तुम्हाला सांगतोय की तू ज्याच्याने हे करणं होत नाही, मला एक ना एक व्यक्ती माहिती आहे की जो म्हणतो की हे फार अवघड असतं. मला हे सगळं माहिती आहे की तुम्ही डे टू डे लाईफला काय फेस करताय. जे पॅरेंट्स हा व्हिडिओ बघतायत त्या पॅरेंट्सला मी सांगू इच्छितो, मला माहिती आहे तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला म्हणतात कशाला पोरावर एवढा पैसा खर्च करायला, कशाला पोरीवर एवढा पैसा खर्च करतोयस. या गोष्टी मी समजू शकतो, या सगळ्या गोष्टींमधनं मी गेलेलो आहे. ओके, त्यामुळं मी भ्रमनिराश करणार नाही बघा तुमचा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुम्ही जर माझ्यासमोर येत आहेत IAS बनण्यासाठी म्हणून या. मी तुम्हाला नाही तुमची नैया पार लावली तर नाव बदला. जे सांगितलं ते काम करा, जे सांगितले त्या गोष्टी कम्प्लिटली तुमच्या साईडनं असू द्या 100%. मी माझ्या साईडनं 100% देतो, माझी अख्खी टीम 100% देते. आणि जर नाही झालं मग आपण बोलूच ना त्यापुढं. परंतु जो व्यक्ती हार्डवर्क करतोय, जो व्यक्ती इथिकल आहे, ज्याचं वर्क एथिक स्ट्रॉंग आहे, तो व्यक्ती ऑनेस्टली त्याचं काम करत राहतोय, त्या व्यक्तीचा रिझल्ट येतो. ही क्लिअरली मी तुम्हाला सांगू इच्छितो. ओपनिंग असेल किंवा कोणत्याही ठिकाणी असेल, मी कोणत्याही अधिकाऱ्यांना मी अननेसेसरी बोलवणार नाही आहे की सर तुम्ही या आणि इथं रिबिन कापा. मी कोणत्याही सेलिब्रिटीला बोलवणार नाही आहे की तुम्ही या आणि त्याच्यानंतर आमच्या इथलचं उद्घाटन करा. ही इन्स्टिट्यूट माझ्या विद्यार्थ्यांची आहे, ही इन्स्टिट्यूट माझ्या पोरांची आहे, ही इन्स्टिट्यूट त्यांच्या पालकांची आहे. हे बघा, तुम्ही स्वतः या,
26 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मी ऑफिसमध्ये बसलेलो असेल. जो कोणता डाऊट असेल तुम्ही येऊन विचारा, तेच आपलं ओपनिंग असणार आहे. जे माझे सेलिब्रिटी मित्र असतील, जे माझे अधिकारी मित्र असतील, ते माझे मित्र आहेत. कारण जर अधिकाऱ्याला बघून तुम्ही माझ्याकडे ॲडमिशन घेत असाल तर चुकूनही घेऊ नका. अख्खीच्या अख्खी पिढी बर्बाद झाली याच गोष्टीपैकी की ह्याच्याकडे हा अधिकाऱ्याने लेक्चर दिलं. तर तो अधिकारी येईल, 1 दिवस 1 तास लेक्चर देईल आणि त्याच्यानंतर निघून जाईल. उरलेले 364 दिवस 23 तास तुम्हाला बसायचं त्या इन्स्टिट्यूशनमध्ये. त्या इन्स्टिट्यूशनला क्वालिटी आहे का, तिथून रिझल्ट निघतायत का? बरं, रिझल्ट निघतायत तर ते त्यांचेच रिझल्ट आहेत का, फक्त इंटरव्ह्यूला आलेले लोक आहेत? फ्रॉम द स्क्रॅच एखाद्या कॅन्डिडेटला तयार करण्यात आलेलं आहे का? या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा. मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली सांगतो, मी माझ्या कोणत्याही विद्यार्थ्याचा फोटो पुण्यामध्ये लावणार नाहीये. मी माझ्या स्वतःचा फोटो मी स्वतः चालू करतोय ना, मग माझा फोटो आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारे विद्यार्थी ते स्वतः येतील. ते विद्यार्थी आल्याच्या नंतर ते गायडन्स घेतील. तुम्ही जेव्हा अधिकारी बनताल ना पोरांना, तुम्ही स्वतः जाऊन सांगा पोरांना की सर, या सरांनी मला ट्रेन केलं, मी आज IAS आहे. एक शिक्षक आणि चांगलं राहणं फार गरजेचं आहे. मला शिक्षक म्हणून माझा धर्म माहिती. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी कोणतेही अनएथिकल काम करणार नाही आहे. मी काही त्या ठिकाणी येऊन दुकानदारी नाही करत आहे. मला खरंच IAS घडवायचे महाराष्ट्रामधनं आणि त्या अनुषंगाने मी हे करतो. मला जर पैसाच कमवायचा असला असता ना, तर करण्यासारख्या खूप साऱ्या अदर गोष्टी आहेत. मला जर करायचंच असलं असतं तर मी पण ते UPSC MPSC PSI STI असिस्टंट ऑनलाईन ऑफलाईन हे सगळं केलं असतं. मी तसला काही प्रकार करत नाही आहे. मला जेन्युन लेवलला पोरांना IAS बनवायचं आणि त्याच्यासाठी मी पुण्यामध्ये येतो. आणि पुण्यामध्ये जर मी येतोय तर माझ्यासोबत माझ्या आयडिओलॉजीला मॅच करणारे लोक पण त्या ठिकाणी पाहिजे. माझे जे शिक्षक असतील, टाकून सुलाखून निघालेले शिक्षक असणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहेत, त्याच्यामुळेच ते तुमच्यासमोर येते. वर्गामध्ये 1 विद्यार्थी असो, 20 असो, 30 असो, 40 असो, 50 असो, मला घेणं देणं नाही आहे. माझ्यासाठी त्याच एनर्जीने शिकवणारा माणूस मला त्या ठिकाणी पाहिजे आणि त्याच एनर्जीने मी शिकवतो. भले 3 विद्यार्थी सुरुवातीला जरी असले ना, ते तिघही IAS बनतील याची गॅरंटी माझी राहिली. परंतु ते 3 विद्यार्थी त्या तोडीने अभ्यास करणारे पाहिजे. मी तुम्हाला तुमचे 10वीचे मार्क विचारत नाही आहे. मी तुम्हाला तुमचे 12वीचे मार्क विचारत नाही. मी तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं आहे काही घेणं देणं नाही आहे. तू आजच्या दिवस काय परफॉर्म केलं आहे, तू व्यसनांपासून लांब आहेस का, तू जे काम सांगितलेले ते काम पूर्ण केलं आहे का, ह्या अनुषंगावर तुमचं इव्हॅल्युएशन करेल. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. शो ऑफमध्ये अख्ख्या पिढ्या बर्बाद झाल्यात पोरांना. ओके, त्याच्यामुळं तुमचं आयुष्य तुम्ही नीट विचार करा. पीतांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भवितव्यच घडवलं जाईल याची गॅरंटी माझी राहील पर्सनल लेवल. ओके, त्यानंतर इज दिस अ फ्री प्रोग्राम? नॉट ॲट ऑल. मी काहीही तिथं फुकट देणार नाही आहे. ज्या कोणत्या गोष्टी असतील ते विद्यार्थ्यांसाठीच असतील, ऑफलाईन बेसिसलाच असेल. मी ऑनलाईन कोणतंही मटेरियल बिना कामाचं रिलीज करत नाही. जे विद्यार्थी पीतांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IASचा पार्ट आहे त्या विद्यार्थ्यांसाठीच ते मटेरियल असतं. 5 रुपयात मेंटरशिप, 10 रुपयात मेंटरशिप, 1 रुपयात मेंटरशिप, 20 रुपयात मेंटरशिप, माझ्याच्याने ते जमत नाही. तसं आहे, तुमचं करिअर आहे, आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग तुम्ही या ठिकाणी देतात. एक पैसा हे एक माध्यम असतं अकाउंटेबिलिटी क्लिअर करण्याचं. अकाउंटेबिलिटी जर तुमच्या साईडनं क्लिअर आहे, माझ्या साईडनं क्लिअर आहे आणि आपण ते जरी क्रिएट केलेलं रिलेशन आहे तर ते रिलेशन पैसा हे त्याचं माध्यम बनतं. ओके, कसं मी त्या ठिकाणी येतो तर मला पण इन्स्टिट्यूशनचा रेंट पे करणं आहे, बरोबर, मला पण टीचर्सला पे करणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर मला करायच्या असतील तर मला पैसा लागणार आहे त्या ठिकाणी आणि मी ह्या गोष्टी नाही करणार आहे. कसं असतं पोरांनो, आता बायजूसचंच उदाहरण घ्या. डायरेक्ट कट केलंय म्हणजे पोरं अर्ध्यात सोडून गेले, म्हणजे अर्ध्यात सोडून देण्यात आलंय मुलांना. असं थोडी ना असतंय. विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? माझेच कितीतरी स्टुडंट आहे की ज्यांनी सांगितलं की आम्ही तिथून हे घेतलं होतं, तो कोर्स घेतला होता, सगळा कोर्सच थांबला, मेंटर्स फोन उचलत नाहीये. मी तुम्हाला एक शब्द देतो, माझा नंबर तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे. कधीही फोन करा, अभ्यासा रिलेटेड काही असेल तर मी तुम्हाला आन्सर द्यायला तयार आहे. 24/7 म्हणतोय बरं का मी, या वेळेपासून त्या वेळेपर्यंत नाही म्हणत आहे. प्रतीक पितांबरे सरांचा नंबर तुमच्यासाठी 24 तास ओपन आहे. मी ही गोष्ट फार क्लॅरिटीने सांगतोय तुम्हाला आणि जबाबदारीने बोलतोय या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मेंटरशिप आणि या सगळ्या गोष्टी किंवा मग कोणताही क्लास असेल तर तुम्ही या आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 रुपये द्या, 15 रुपये द्या, 200 रुपये द्या, एवढं तरी कशाला देतात? मग टेलिग्रामवर तर फ्रीमध्ये अवेलेबल आहेत सगळे लेक्चर, तुम्ही तुमचं बघून घ्या. मी तुम्हाला इथं IAS बनवतोय, मी तुम्हाला चोर बनवत नाहीये किंवा तुमच्यासोबत लवाडी करत नाहीये. त्याच्यामुळं हा प्रोग्राम किंवा कोणतेही प्रोग्राम पीतांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IASची ही फी नसणार आणि मोर ओव्हर दॅन दॅट कम्पिटेटिव्हच असणार आहे. याची पण फी जी असेल ना ती कम्पिटेटिव्ह फीज असेल. बिलकुल मी तुम्हाला सो कॉल्ड मार्केट किल करायचंय म्हणून मग मी प्रिडेटरी प्राइसिंग ठेवल वगैरे असा काही प्रकार होणार नाहीये. मला काही ना मार्केट किल करायचंय ना मला काही करायचं, मला माझ्या पोरांना IAS बनवायचं. मग आता किती विद्यार्थ्यांना IAS बनायचंय ते त्या विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे. ते विद्यार्थी येतील, ते भेटतील मला. आज ज्यावेळेस मी
हा व्हिडिओ रिलीज करतोय. आजपासून पुढे काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मला भेटायचं असेल ते मला कॉल करू शकतात, मला मेसेज करू शकतात, मी त्यांना भेटून घेईल. आणि 26 तारखेला 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मी ऑफिसमध्ये अवेलेबल असेल. ज्या विद्यार्थ्यांना यायचं आहे, पर्सनली भेटायचं, त्याच्या आधी देखील भेटू शकतात. परंतु ज्यांचं म्हणणं असेल की नाही सर तुम्ही एकदा ओपन करा मग आम्ही येतो, तेव्हा करू. आणि अजून एक क्लॅरिटीने सांगतोय, मी कोणताही काय इयरली कोर्स वगैरे सध्याला लॉन्च करत नाही. तुम्हाला विश्वास बसावा माझ्यावर म्हणून मी तुम्हाला एक सुटसुटीत ठेवूयात आपण. ओके, जे अकाउंटेबिलिटी क्लिअर करायचं आहे आपल्याला एकमेकांबाबतीतली. तर 26 फेब्रुवारीला क्लास चालू होणार, बरोबर. आणि तुमची जी प्रिलिम आहे ती 24 मेला आहे, बरोबर. 24 मे या रोजी तुमची प्री आहे. ऑन एन ॲव्हरेज बघायला गेलं 90 दिवसाचा काळ आहे, जवळपास 90 दिवस आहे, 85 ते 90 दिवसाच्या रेंज. ज्यांना कुणाला वाटतंय ना की मास्टरला टेस्टच करू बघूतच काय होतंय, या तुमचा कोणताही अभ्यासाचा कोणताही स्तर असेल, तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल, तुम्ही कोणत्याही प्रकारचे कॅन्डिडेट असाल, तुम्ही एकदा या. आल्याच्या नंतर या 80-85 डेज मध्ये अप्रोच बघा, गोष्टी बघा कशा पद्धतीनं करतोय मी. एकदा तुम्ही वर्क इथिक बघा, सरांचं वर्क इथिक बघा, तुम्ही स्वतःला टेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुमचा रिझल्ट येतोय का नाही. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे, त्यांनी जे विद्यार्थी इथे 80 दिवसामध्ये प्री काढलेले असतील त्यांच्याकडे बघून क्लास जॉईन करून घ्या, बरोबर आहे ना. आपण काय बोललो, परफॉर्मन्स बेस्ड कंटिन्युएशन बोललोय ना. तर इन्स्टिट्यूटचा परफॉर्मन्स या 80 डेज मध्ये जे आहे त्याच्या बेसिसनं मलाही कळेल की इन्स्टिट्यूट इथं कंटिन्यू करायची का नाही करायची. म्हणजे क्लॅरिटीने मी तुम्हाला इतकं क्लिअर बोलतोय आता सध्या स्थितीला, बरोबर. मी तर काही घरातनं काय बाबजाद्याची माझी इस्टेट तर काही खूप जास्त आहे नाही की मी सगळी फुकून आलोय तिकडे लावलंय, मी रेंटवरच चालू करतोय. तर मग कंटिन्यू करायचं का नाही करायचं हे पण मला माझ्या जून पर्यंत क्लिअर होऊन जाईल ना, की बाबा माझे विद्यार्थी मला त्या पद्धतीने ट्रस्ट करतायत का, कशा फॉर्मॅटमध्ये चाललोय. जर नाही झालं आपण सगळं गुंडाळून आपण निघून येऊ. पण जर समजा आहेत सगळ्या गोष्टी, प्रूफ करतोय, एक व्यक्ती येतोय माझ्या सगळ्या स्टुडंटसाठी, तुम्ही बघतायत एक व्यक्तीला की नाही हा व्यक्ती येतोय बाबा तिथपर्यंत, काही ना काहीतरी करतोय, इतका शब्द बोलतोय, स्वतः इतक्या कॉन्फिडन्सली बोलतोय की नाही हा व्यक्ती करेल, हा व्यक्ती करून दाखवत. एकदा या 80 डेज तुम्ही बघा. आणि जे विद्यार्थी नंतर क्लासमध्ये येऊ इच्छिता किंवा ऍडमिशन घेऊ इच्छिता त्यांनी जे विद्यार्थी या 80 डेज मध्ये आले त्यांचा रिझल्ट बघा. आणि मी गॅरंटी घेऊन सांगतो, जो कॅन्डिडेट मी सांगितलेल्या गोष्टी 80 डेज फॉलो करतोय ना त्याची प्री थांबूच शकत नाही. शब्द लिहून दे तुम्ही, काळ्या दगडावरची पांढरी वेगळी, एवढ्या गॅरंटीने सांगतोय. त्यामुळे ना तुम्ही चिंता करू नका बघा. यू गाईज आर इन अ व्हेरी प्रॉपर प्लेस. तुम्ही तुमचं प्रिपरेशन कोणत्याही स्तरावरचं असू द्या, तुम्हाला मी प्री काढून देतो तुमची यावर्षी. ओके, जर कुणाला टेस्टच करायचे, ज्यांना कुणाला जनरल गायडन्स हवाय, ज्यांना कुणाला बाकीच्या कोणतं इन्फॉर्मेशन पाहिजे ते डायरेक्टली येऊन भेटू शकतात. पत्ता ऑलरेडी आपण डिस्प्ले केलेला आहे, 1324 संत माऊली कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी, भरतनाट्य मंदिराच्या जवळ, हरिश्चंद्र दूध डेअरीच्या अपोजिट, पेरुगेट पोलीस स्टेशनच्या जवळ, सदाशिव पेठ, पुणे 30. आपला पूर्ण ऍड्रेस असणार आहे पितांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS पुणेचा. ही आपली कॉन्स्टिट्यूशन आहे. या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी तंतोतंत ॲज इट इज फॉलो होणार म्हणजे होणार. यामध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. टीचर्स असतील, मेंटर्स असतील, बाकीचा सपोर्ट स्टाफ असेल, मी स्वतः असेल, आमच्या सगळ्यांचं एकच एम आहे, तुम्हाला IAS बनवणे. आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशा फॉर्मॅटमध्ये पुढे जायचंय, तुम्हाला IAS बनायचंय का नाही. ओके, माझ्या साईडने इतकंच आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सी यू इन टू पुणे. जय हिंद.